काही निर्णय अनपेक्षित असतात आणि लादलेले असतात असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय आणि एसटी भाडेवाढ प्रकरणी सरनाईक यांनी कबुली दिल्याचं सुद्धा दिसलं। भाडेवाढीचा निर्णय आम्हा सचिवांचा होता आणि आम्हाला कल्पना नव्हती असं सुद्धा सरनाईक म्हणालेत आणि बस दर भाडेवाढीचा निर्णय हा सचिवांनी घेतला, आम्हाला कल्पना नव्हती असं म्हणत परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी भाडेवाढीचा निर्णय लादलेला आहे असं कबूल केलंय। काही निर्णय अनपेक्षित लादले जातात, मात्र परिवहन मंत्री म्हणून मी ही जबाबदारी घेतली असल्याचं सुद्धा सरनाईक यांनी वक्तव्य केलंय। काय सांगितलं, परवा भाडेवाढ झाली आम्हालाही माहित नव्हतं, मला दुसऱ्या दिवशी कळलं। काही निर्णय अनपेक्षितपणे कुणालावर तरी लादले जातात राज्यकर्ते म्हणून, ती जबाबदारी आमची असते। आता परिवहन मंत्री म्हणून मी काल जबाबदारी घेतली ना, निर्णय सचिवांनी घेतला पण जबाबदारी मी घेतली। त्यामुळे काही निर्णय जे असतात ते अनपेक्षितपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी होत असतात, परंतु मागे जाऊन काही उकरण्यापेक्षा पुढे कसं जायचं याचा विचार करायला हवा। तर काही निर्णय हे अनपेक्षित आणि लादलेले असतात असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। एसटी बसेसमध्ये भाडेवाढ झाली आणि हा निर्णय सचिवांनी घेतल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र सामान्य प्रवाशांकडून या संदर्भात बरीच तीव्रता लक्षात येते, तीव्रता नाराजी व्यक्त होतीये। मात्र एसटी भाडेवाढ प्रकरणी सरनाईक यांनी ही कबुली दिल्याचं कळतंय। त्यांना कल्पना नव्हती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। भाडेवाढीचा निर्णय हा सचिवांनी घेतला असं सुद्धा सरनाईक यांनी म्हटलंय। जी बसची दर भाडेवाढ झाली आहे तसा निर्णय सचिवांनी घेतला, आम्हाला कल्पना नव्हती असं परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। आणि काही निर्णय अनपेक्षित लादले जातात, मात्र परिवहन मंत्री म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली आहे, घेतलेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मात्र ही भाडेवाढ जेव्हा झाली तेव्हा बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या, सामान्य माणसांमध्ये नाराजी आहे, कारण की हे बसचे वाढलेले आहेत, भाडेवाढ झालेली आहे आणि त्यामुळे बरीच नाराजी उमटतीये। आणि या संदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे सर आपल्या सोबत आहेत। श्रीरंग सर नमस्कार। काही निर्णय अनपेक्षित असतात आणि लादले जातात असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। जी भाडेवाढ झाली आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया हवी आहे। ऐका, त्यांनी जर म्हटलं असेल की अनपेक्षितपणे हा निर्णय आणि ते लादले जातात, तर मग त्यांनी ती भाडेवाढ मागे घ्यावी। मग त्यांना जर माहित नसेल तर त्यांनी ती मागे घेतली पाहिजे। बघा, ते पळ काढतायत। मुळात ही भाडेवाढ 4 वर्षांनी केली, ती अगोदरच करायला पाहिजे होती। भाडेवाढ दर वर्षाला थोडी थोडी वाढ करण्याची जी पद्धत होती, ती पद्धत यांनी आता 4 वर्ष भाडेवाढ न केल्यामुळे एकदम 14.95% भाडेवाढ करावी लागली आणि त्याची झळ सर्वसामान्य माणसाला पोचते। याला जबाबदार सरकारचं धोरण आहे। या प्राधिकरणाला निर्णयच घेऊ दिला नाही त्यांनी। जे प्राधिकरण आहे भाडेवाढीचा निर्णय घेते, त्याला 4 वर्ष तुम्ही निर्णय घेऊ दिला नाही। आणि आता असं म्हणणं की अनपेक्षितपणे झालेलं आहे आणि खरं तर मग याचा अर्थ ते मंत्री म्हणून त्यांचा काही कंट्रोल नाही आहे। जर असं झालं असेल तर मंत्री म्हणून त्यांचा कंट्रोल नाही आहे, त्यांच्या खात्यावर त्यांचा कंट्रोल नाही का, असा प्रश्न निर्माण होतोय। नाही, पण नागरिकांमध्ये बरीच नाराजी उमटताना पाहायला मिळते श्रीरंग सर। मात्र हा जो आता निर्णय झालाय त्यावर आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून आता तुम्ही काही भूमिका घेणार आहात का किंवा निवेदन देणार आहात का? नाही, निवेदन तर देणार आहे, कारण काल शनिवार आणि रविवार 2 दिवस होते। शुक्रवारी रात्री हा निर्णय झाला। 2 दिवस ऑफिसेस बंद असतात, त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यावरती पत्र वगैरे दिलेलं नाही। पण पत्र देऊन थांबणार नाही, कारण याच्यामध्ये कसं आहे की सुट्या पैशांचा प्रश्न जो आहे तो मोठा आहे। त्याचा प्रवाशांनाही त्रास होतोय आणि आमच्या एसटीच्या वाहकाला पण त्रास होतोय। कारण आता 1-2 रुपयाची नाणी चलनात फार कमी आहेत आणि ती आता कसं झालंय, पूर्वी आमच्याकडे पेटी कॅश द्यायची, आता वाहकांना पेटी कॅश घेऊन जायची पाळी येईल। कारण ऑनलाईन व्यवहार करायला एक ग्रामीण भागातला प्रवाशाला नाही जमत, कारण आमच्याकडे खेड्यातले, गावातले, एकदम शेती करणारे वगैरे खूप लोक आहेत, त्यांना ऑनलाईन व्यवहार जमत नाही करायला। आणि म्हणून हा घोळ ऍक्च्युली ही भाडेवाढ करतानाच विचार करायला पाहिजे होता सगळा। आता याच्यामध्ये अजून बरेच बारकावे आहेत, कारण आता हे राऊंड फिगर मध्ये जर ही भाडेवाढ करायची असतील 5, 10, 15, 20, 25च्या पटीत, तर आता प्रॉब्लेम आहे। एक तर ती भाडेवाढ अजून वाढवावी लागेल टक्केवारी, किंवा मग अजून कमी करावी लागेल, असा यक्ष प्रश्न आता एसटी महामंडळासमोर झालेला आहे।
म्हणून हे करतानाच विचार करायला पाहिजे होता की सुट्या पैशांचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, प्रवाशांचा रोष येऊ शकतो. या सगळ्यांच्या बाबींचा म्हणजे अभ्यास करून परामर्श घेऊनच अशी भाडेवाढ करायला पाहिजे होती. पण मला असं वाटतंय की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांना या सगळ्या जनसामान्यांच्या प्रश्नाकडे, कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कारण त्यांनी सर, तोच जागा मुद्दा आहे माझा, तोच मुद्दा आहे. ते परिवहन मंत्री जरी असले आणि ते जरी बोलले असले की जबाबदारी घेतली आहे, पण हे जे निर्णय होतात आणि त्यांच्याकडे स्वतः मंत्रिमंडळामध्ये परिवहन मंत्री पद हे आहे, ते जर असं म्हणतात की सचिवांनी तो निर्णय दिला, तर त्यांना विचारात घेऊन त्यांनी निर्णय नाही घेतलाय, त्याच्यामुळे शासनाचा मनमानी कारभार सुरू आहे असं कुठेतरी वाटतंय का? मी तुम्हाला सांगतो, जर सचिवाने असा निर्णय चुकीचा घेतला कारवाई करून दाखवावी, कारवाई करायची हिंमत दाखवावी, धाडस दाखवावं. त्यांनी जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर मंत्र्यांना न विश्वासात घेता असा जर निर्णय सचिवांनी घेतला असेल तर त्यांच्यावरती कारवाई त्यांनी करून दाखवावी. मग आमची खात्री होईल की सचिवांनी निर्णय घेतला होता आणि याचा परिवहन मंत्र्यांचा काही संबंध नाही. खरं तर मला असं वाटतं की असं काही झालं नसावं. एवढा मोठा डिसिजन होताना मंत्र्यांना विश्वासात घेतलं नाही किंवा चर्चा झाली नाही, हा दावाच त्यांचा मला खोटा वाटतोय. आणि म्हणून याच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट सांगावं. मग त्यांना ही भाडेवाढ केलेली रद्द करावी मग, आणि मग पुन्हा भाडेवाढ करावी. अरे या सुट्या पैशाचा प्रश्न येणार नाही. असं केलं तर मग म्हणता येईल की भाडेवाढ त्यांनी नाही केली आणि ही सचिव लेवलला झाली म्हणून. नाही, बरोबर आहे. आणि ते शासन यावर काय निर्णय घेतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. श्रीरंग सर, तुम्ही सविस्तर बोललात त्यासाठी धन्यवाद. तर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे सर आपल्यासोबत होते आणि या संदर्भात आपल्याशी बोलत होते. प्रताप सरनाईकांनी एक वक्तव्य केलंय, जो काही निर्णय घेतला तो अनपेक्षित आहे आणि लादलेले असतात असं सुद्धा वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय. आणि प्रताप सरनाईक यांनी काय वक्तव्य केलंय ते सुद्धा आपण एक नजर टाकतोय. तुम्हाला काय सांगितलं, परवा भाडेवाढ झाली आम्हालाही माहित नव्हतं, मला दुसऱ्या दिवशी कळलं. काही निर्णय अनपेक्षितपणे कुणाला वर तरी लादले जातात राज्यकर्ते म्हणून, ती जबाबदारी आमची असते. आता परिवहन मंत्री म्हणून मी काल जबाबदारी घेतली ना, निर्णय सचिवांनी घेतला पण जबाबदारी मी घेतली. त्यामुळे काही निर्णय जे असतात ते अनपेक्षितपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी होत असतात. परंतु मागे जाऊन काही उकरण्यापेक्षा पुढे कसं जायचं याचा विचार करायला हवा. आणि याच सगळ्या निर्णयावर आता नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. वक्तव्य केलंय, एसटी महामंडळाचा कारभार पाहतात थोडाफार आर्थिक भार हा भाड्याच्या स्वरूपाने वाढलेला आहे, मात्र हा निर्णय कॅबिनेटमध्ये अजून झालेला नसल्याचं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली इथे केलंय. त्यामुळे एसटीची झालेली भाडेवाढ ही कॅबिनेट मंत्र्याला सुद्धा माहीत नसल्याचं यावरून दिसून आलंय, असंही वक्तव्य त्यांनी केलंय. जे एस टी महामंडळाचा जो काचकारभार आहे किंवा सातत्यानं होणारी उपोषणं, आंदोलनं पाहता थोडाफार आर्थिक आणि भार हा थोडासा भाड्याच्या रूपानं घेण्याच्या संदर्भातला चर्चा होती. तो निर्णय झालेला अजून मला वाटते कार्यान्वित नाही. तर योग्य आहे का सर? काय झालं, प्रत्येक गोष्ट वाढ झाली का योग्य का अयोग्य जर केलं तर दुसऱ्या बाजूने त्या विभागाची जर बघितलं तर बसची इतकी वाईट अवस्था आहे, त्या कामगारांची, कर्मचाऱ्यांची सुद्धा पगारा वाचून खूप साऱ्या दिवसापासून आंदोलनं आपण पाहतो. तो दुसऱ्या बाजूने थोड्याफार प्रमाणात थोडी वाढ करत, जास्तीची एक खट्टी केली तर ती थोडीशी जास्त जड जाते. आणि